आज मी तुम्हाला सोयाबीनची भाजी कशी करायची ते सांगत आहे। हे बघा, मी आणलेले आहे 2 पॉकेट सोयाबीनचे पॉकेट घ्यायचे 2 आणि गरम पाणी करायचं गॅसवर। हे बघा, गरम पाणी, गार पाणी टाकलेलं आहे। आता याला गरम होऊ द्यायचं छान। गरम पाणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची लवंग, मिरे आणि थोडंसं मीठ, म्हणजे सोयाबीनला छान चव येते। मग लवंग, मिरे आणि मीठ टाकल्यावर सोयाबीन छान टेस्टी होतं। मग मधातून छान छान चव लागते त्याची। म्हणून पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात 2-4 लवंग, 2-4 मिरे आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि सोयाबीन टाकायचं, छान त्याला वाफवून घ्यायचं। हे बघा, आपलं पाणी छान गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये लवंग आणि मिरे टाकायचे आणि थोडंसं मीठ टाकायचं। हे बघा, मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि सोयाबीन टाकायचं। सोयाबीन छान हे करून घ्यायचं त्याच्यामध्ये, म्हणजे भाजीला छान चव येते। आपलं सोयाबीन छान वाफवत आहे। आता हे सोयाबीन वाफवेपर्यंत मी सोयाबीनच्या भाजीची तयारी करून घ्यायची। आता आपण चिरूया कांदा, टोमॅटो। हे बघा, मी घेतलेले आहे 2 टोमॅटो आणि 2 कांदे। आता हे छान चिरून घ्यायचे। हे बघा, आपलं कांदा आणि टोमॅटो चिरलेला आहे आणि थोडीशी खोबऱ्याची काप घ्यायची आणि कढई ठेवायची गॅसवर। हे बघा, मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। हे बघा, गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता छान कढई ठेवून घ्यायची आणि आपलं खोबरं, कांदा, टोमॅटो छान भाजून घ्यायचं। कढईत तेल टाकून घ्यायचं। आता हे तेलामध्ये खोबऱ्याची काप केलेली आपण ती टाकून छान लाल भाजून घ्यायची। मस्त लाल रंग येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं। खोबरं मस्त भाजून घ्यायचं। हे बघा, आपलं लालवट रंग येईपर्यंत छान खोबरं भाजलेलं आहे। आता खोबरं काढून घ्यायचं आणि कांदा टाकायचा। कांदा पण छान भाजून घ्यायचा मस्त। खोबरं कसं आपण लालवट रंग येईपर्यंत भाजलं, तसंच कांदा पण लालवट रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचा। हे बघा, आपला कांदा छान भाजत आहे। हे बघा, आपला कांदा छान भाजलेला आहे लाल रंग येईपर्यंत। आता कांदा काढून घ्यायचा आणि टोमॅटो टाकायचं। हे बघा, कांदा काढून घेतलेला आहे। आता टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो छान भाजून घ्यायचं कांद्यासारखं। टोमॅटोला पण चांगलं भाजून घ्यायचं। हे बघा, आपलं टोमॅटो पण छान भाजलेला आहे। तर टोमॅटो पण छान काढून घ्यायचं ताटामध्ये आणि हे सर्व भाजलेलं। हे बघा, मी ताटामध्ये टोमॅटो, कांदा आणि खोबरं आणि लसूण हे सगळं काढून घेतलेलं आहे। याला छान आता वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये। हे बघा, आपलं कांदा, टोमॅटो आणि खोबरं आणि लसूणची पेस्ट आपण छान बारीक करून घेतलेली आहे। टोमॅटो, खोबरं, कांदा हे सगळं आपण बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण टाकणार आहोत सोयाबीनच्या भाजीला फोडणी। हे बघा, आपलं सोयाबीन पण छान वाफवलेलं आहे। हे बघा, किती छान वाफलं आपलं सोयाबीन। आता आपण टाकायची भाजीला फोडणी। हे बघा, मी कढई ठेवलेली आहे। हे बघा, कढई ठेवलेली आहे। आता त्याच्यामध्ये टाकायचं तेल। हे बघा, मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये टाकायचे आपल्याला जिरे। तेल गरम झालं आपलं, आता जिरे टाकायचे। लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकायची। बघा, आपलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट छान झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कांद्याची पेस्ट। कांद्याची पेस्ट छान हे करून घ्यायची, छान लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायची कांद्याची पेस्ट आणि टाकायचं टोमॅटो। आता टाकायची टोमॅटोची पेस्ट। हे बघा, मी टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे। आता याला छान भाजून घ्यायचं।
हे बघा आपला कांदा आणि टोमॅटो ते छान झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मसाले. बघा मी घेतलेले मसाले, बघा मसाले घेतलेले, बघा एवढे घेतलेले मी मसाले. आता हे मसाले याच्यामध्ये टाकून घ्यायचे. छान मसाल्यांना पण छान हलवून घ्यायचं, मस्त हलवून घ्यायचं मसाले टाकल्यावर. पण चवीनुसार टाकायचं मीठ. हे बघा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं छान. आता याच्यामध्ये टाकायचं सोयाबीन. सोयाबीन टाकायचं आणि छान याला हलवून घ्यायचं. हे बघा मी किती छान सोयाबीनच्या भाजीला हलवून घेतलेलं आहे मस्त. हे बघा किती छान हलवलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. याच्यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं आणि त्याला छान हलवून घ्यायचं. हे बघा आपली सोयाबीनची भाजी किती छान होत आहे. हे बघा किती मस्त होईल आपली सोयाबीनची भाजी. हे बघा आपली सोयाबीनची भाजी किती छान झालेली आहे. आता याच्यामध्ये टाकायची कोथिंबीर. मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची. हे बघा मस्त कोथिंबीर टाकलेली आहे आपण याच्यामध्ये. अशा पद्धतीने सोयाबीनची भाजी केल्यास खूप छान लागते. हे बघा एक वेळा नक्की ट्राय करा अशा पद्धतीची सोयाबीनची भाजी. हे बघा आपली सोयाबीनची भाजी किती छान झालेली आहे मस्त. हे बघा किती छान झालेली आहे आपली सोयाबीनची भाजी. हे बघा सोयाबीनची भाजी मस्त, पोळी आणि भात किती मस्त झालेली भाजी. अशा पद्धतीने एक वेळा नक्की सोयाबीनची भाजी करून बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.